गुड मॉर्निंग टू ऑल. तर आपण मागच्या क्लासमध्ये आत्तापर्यंत जे पाहिलेत, आपण ज्या मायक्रोब्सची ओळख केली होती त्या सगळ्याच्या सगळ्या होत्या यूजफुल मायक्रोब्स. नाव वी आर मूविंग टुवर्ड्स द हार्मफुल मायक्रोब्स. आता आपल्याला बघायचे आहेत की असे ऑर्गॅनिझम्स जे आपल्यासाठी म्हणजेच ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी ज्या हार्मफुल आहेत, त्यांचे इफेक्ट्स जे आहेत त्या आपल्यावरती वाईट परिणाम देऊन जातात. ओके, ते इफेक्ट्स जे आहेत ते म्हणजे आपल्यासाठी हानिकारक असतील, त्या हार्मफुल असतील. तर अशा ऑर्गॅनिझम्सची आज आपल्याला ओळख करायची आहे. आय थिंक आपण लास्ट क्लासमध्ये पेनिसिलियमबद्दल काहीतरी डिस्कस केलं होतं. आय होप की पेनिसिलियमबद्दलच झालं असेल. यस, पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक होता लास्टचा पॉईंट, आणि तोच होता यूजफुल मायक्रोबमधला लास्ट आणि शेवटचा पॉईंट. तर याच्या नंतर आहे आपल्याला हार्मफुल मायक्रोब्स. सेकंड पॉईंट ह्यातला आता फर्स्ट होतं यूजफुल, आता आहे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता आपण काल काय केलं होतं, जे पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक जो होता तो एका पेनिसिलियम नावाच्या फंगीपासून आयसोलेट केला होता. याच्या व्यतिरिक्त आपण फंगी बघितली होती, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी बघितली. मी तुम्हाला एक नाव पण दिलं होतं, सॅक्रोमायसिस पोम्बी. याच्यानंतर सांगितलं होतं की बऱ्याचशा फंगल स्पेसीज आहेत ज्या आपल्याला युजफुल आहेत, पण मॅक्झिमम फंगी आर द हार्मफुल ठरू शकतात. तर फंगल स्पेसीजमध्ये देखील आपल्याकडं काही हार्मफुल आहेत. बॅक्टेरियामध्ये देखील जसं की रायझोबियम बघितलं, लॅक्टोबॅसिली बघितलं, ओके, बॅसिलसच्या बघितलं. आता ह्या सगळ्या ज्या बॅक्टेरिया आहेत युजफुल बघितल्या आपण, पण आता त्यामध्ये काही स्पेसीज अशा पण असतात बॅक्टेरियाच्या ज्या हार्मफुल इफेक्ट दाखवतात. याच्यानंतर काही प्रोटिस्ट असतात. प्रोटिस्ट म्हणजे आपण मागच्या वर्षी बघितलं होतं की अमिबा, पॅरामेशियम, तुम्हाला असे आठवत असेल नाव, एंटामेबा हिस्टोलायटिका नावाची स्पेसीज जे आपल्याला डायरियामध्ये जे डायरिया कॉज करण्यास मदत करते, म्हणजे आपल्याला खूप चांगला डिसीज ती देऊन जाते. म्हणजे या स्पेसीज ज्या आहेत म्हणजे हार्मफुल स्पेसीज आहेत. एंटामेबाची झाली, सोबत पॅरामेशियमच्या स्पेसीज पण हार्मफुल आहेत काही. म्हणजे प्रोटोझॉन्समध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत बऱ्याचशा तर हार्मफुल इफेक्ट दाखवतात. ओके, तर आता त्या हार्मफुल इफेक्ट्स कोणत्या आणि काय करतात, कोणत्या ऑर्गॅनिझम कशा त्या आपल्यासाठी हार्मफुल आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू फर्स्ट फंगल ऑर्गॅनिझम, दॅट इज द फंगी. ओके, फंगीविषयी जाणून घेऊया. फंगीच्या कॅरेक्टरिस्टिकबद्दल थोडंसं लक्षात घ्या. दीज आर unicellular as well as multicellular eukaryotes. Okay, unicellular as well as multicellular eukaryotes ही यांचं कॅरेक्टरिस्टिक. यांचं रिप्रोडक्शन जे आहे, दीज ऑर्गॅनिझम्स कॅन रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्मेशन. आपण मागच्या वर्षी एक डायग्राम काढली होती फंगीची, म्हणजे असा त्यांचा मायसेलियम होता. ओके, अशा प्रकारची फंगी पसरलेली वरती. इथून आपण काय केलं होतं, इथून त्यांना वरती डिवाईड केलं होतं अशा प्रकारची. असे कोनिडिया दाखवल्या होत्या, आठवतं तुम्हाला? कोनिडिओ 4
ओके, आठवलं? सो दिस इज द फंगल बॉडी, फंगी. ओके, हे काय? कोनिडिओफोर म्हणू आपण, ज्याच्यामध्ये कोनिडिया असतात. अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात. काही ऑर्गॅनिझम्सची बॉडी आपण अशी पाहिली होती, अशा प्रकारची मायसेलियम पसरलेला त्यांचा. ओके, आणि हे झालं त्यांचं. ओके, हे खाली काय असते? हे डेड मॅटर, डेड ऑर डिकेइंग मॅटर. कुठं ग्रो होतात हे? डेड अँड डिकेइंग मॅटरवरती. आणि वरती तुम्हाला स्ट्रक्चर काढला होता आपण. इथून आपण 2 घेऊया, अशा प्रकारचे काढू. इथं मग अशा प्रकारचे यांचे स्पोरॅन्जियम काढू. स्पोरॅन्जियम होते वरती अटॅच्ड यांना. दीज आर द स्पोरॅन्जियम्स. आणि याच्यातून ब्रेक होऊन स्पोर्स बाहेर पडत होते. दीज आर द स्पोरॅन्जियम. काय होते हे? स्पोरॅन्जियम होते. आणि दीज आर द स्पोर्स. ओके, स्पोर्स आहेत त्या. आता कुठल्याही फंगी त्यांचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे आपण. दे कॅन ग्रो ऑन अ डेड अँड डिकेइंग मॅटर. हे त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझममध्ये मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. आणि हे डायग्राम्स पण पाहिलेले आहेत की हे कशा रिप्रोड्यूस कशा करतात. ह्याला आपण म्हणतो, ह्याला काय म्हणतो? मायसेलियम. ह्याला काय म्हणायचं? मायसेलियम. मायसेलियम म्हणजे त्यांची बॉडी एक प्रकारच्या, जसं प्लांटमध्ये रूट्स असतात तसा प्रकार आहे हा मायसेलियमचा. मायसेलियम हॅव असे मल्टीन्यूक्लिएट. ओके, अशा प्रकारचे काही हायफे असतात विथ हायफे, सेप्टेट, असेप्टेट. हे काय आहे? हायफे. जर अशा प्रकारची रेषा, ज्याला म्हणतो आपण हायफे, प्रेझेंट असतील कशामध्ये? मायसेलियममध्ये, तर त्यांना आपण म्हणतो सेप्टेट मायसेलियम. ओके, आणि जर हायफे नसतील, रेषा नसतील, मध्ये कंपार्टमेंट नसतील, त्यांना असेप्टेट मायसेलियम. तर हा एक प्रकार आहे फंगीचा. आपण हे का काढले? तर फंगल ज्या ऑर्गॅनिझम्स आहेत हार्मफुल कसं आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं त्यांची ग्रोथ होते आणि ती कशा पद्धतीनं पसरतात हे आपल्याला बघायचं आहे. नॉर्मली डेड अँड डिकेइंग मॅटर जिथं पण असेल, एखादी ॲनिमल बॉडी डिकम्पोज होत आहे, मरून पडलेली असेल, ऑक्स आहे, काऊ असतील, बफेलोज असतील, मरून पडलेले असतील आणि त्या बॉडीजवरती डिकम्पोजिशन मायक्रोब्सचं चालू असतं. आणि त्या डिकम्पोजर्समध्ये ह्या पण ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना आपण फंगी म्हणून ओळखतो. तर त्या बॉडीवरती मायसेलियम जो आहे तो त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करणार, डीपली पेनिट्रेट करणार फॉर कशासाठी? न्यूट्रिएंट्ससाठी. तर न्यूट्रिएंट्ससाठी इथं झालेल्या फंगसची ग्रोथ साहजिक आहे की त्यांचं पण रिप्रोडक्शन होतं बाय द स्पोर फॉर्मेशन. या मेथडनं रिप्रोडक्शन होत असताना आता बघा, स्पोरॅन्जियममध्ये स्पोर्स झाल्या. स्पोर्स जेव्हा मॅच्युअर होतील, हा स्पोरॅन्जियम ब्रस्ट होतो, फुटतो आणि यांचे जे स्पोर्स असतील त्या एअरमध्ये डिस्पर्स होतात. हे एअरमध्ये डिस्पर्स झाल्या. आता ह्या ह्या एअरमध्ये आपल्या ॲटमॉस्फिअर आजूबाजूला खूप साऱ्या अशा फंगल स्पोर्स असतात. आता हे कसं ओळखायचं आपण? सपोज करा आपल्याकडे एक वाटी आहे. वाटीमध्ये तुम्ही काय करायचं? रात्री जेवण केल्यानंतर म्हणा, कधीही भात असेल आपल्याकडं, काही भाजी असेल किंवा भात असेल, काही असेल, उरलेलं जे पदार्थ असेल त्याला तुम्ही एअरमध्ये असं ठेवून टाकायचं आहे. ठेवल्यानंतर बघा,
ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा किंवा त्याला झाकून टाका तुम्ही एअरमध्ये, असं कंटेनरला झाका त्या वाटीला आणि ठेवून द्या. 2 दिवस पाहूच नका. तिसऱ्या दिवशी बघा तुम्हाला काय दिसतं. तर त्याच्यावरती आपण त्याला म्हणतो बुरशी. ॲक्च्युली आपण फंगींना ओळखतोच बुरशीच्या नावानं. हे बुरशी काहीतरी हे दिसतं का तुम्हाला? इथं दिसत नसेल, इथं लिहितो बुरशी म्हणून ओळखतो आपण आय थिंक. तर बुरशी झाली, ग्रो झाली म्हणतोय त्याच्यावरती. मग बुरशी कशी चढली? तर दॅट ऑर्गॅनिझम्स आर द फंगी. कारण एअरमध्ये त्यांच्या फंगल स्पोर्स डिस्पर्स झालेले आहेत, पसरलेले आहेत. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या, आता फूड म्हणजे काय आहे? तो एक प्रकारचा डेड मॅटरच आहे. कुक्ड फूड असेल, कोणताही असेल, तो डेड मॅटर आहे. तो त्यावरती ते ग्रो करणारच. त्या स्पोर्स, त्यांना मॉइश्चर मिळाला. या स्पोर्सना काय लागतं ग्रो होण्यासाठी? स्पोर्स रिक्वायर मॉइश्चर फॉर ग्रोथ. जिथं त्यांना मॉइश्चर मिळाला तिथं ते त्यांचं पॉप्युलेशन, त्यांच्या मायसेलियमची ग्रोथ जी आहे ती स्टार्ट करतील. मायसेलियम पेनिट्रेट करतो त्या पर्टिक्युलर सबस्ट्रॅटममध्ये. काय आहे तिथं? फूड आहे, काही का असे ना, बार्क असेल. फंगी कुठं ग्रो करतात? आपल्याला दिसतं की डेड अँड डिकेइंग मॅटरवरती दिसतात, क्लॉथ्सवरती दिसतात. ओके, क्लॉथ्सवरती किंवा आपल्या गनी बॅग्स असतील किंवा कॉटनच्या बॅग्स असतील किंवा आपण कुठलेही बघा वुडन टेबल्स वगैरे काही असतील, याच्यावरती फंगल ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतात. तर हे का? तर ड्यू टू द एअर स्पोर्स आर प्रेझेंट इन एअर. व्हेनेवर दे गेट और ऑब्टेन मॉइश्चर दे कॅन ग्रो अँड पॉप्युलेशन ऑफ देअर इज इन्क्रीजेस. तर अशा प्रकारचे फंगी जे आहेत ते ग्रो करतात. आता मग हे ग्रो करतायत तर करू जाव, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे असं नाही. का नाही? कारण यांच्याकडं सपोज करा हे फूड मटेरियलमध्ये आल्या किंवा आपल्या एखाद्या कोणत्याही जे न्यूट्रियंट असतील, स्टोर्ड फूड ग्रेन्स असतील, यांच्यामध्ये ग्रो झाल्या. सपोज करा आपल्याकडं नट आहेत. एक इकडचं मी डायग्राम ही मिटवतो. सपोज करा आपल्याकडं नट आहे किंवा आपण म्हणू शेंगदाणा आहे, शेंगदाणे आहेत स्टोर्ड. कसे आहेत? स्टोर्ड आहेत, खूप सारे आहेत आपल्याकडं. ठेवले आपण एका डब्यामध्ये, कुठंतरी स्टोर्ड करून ठेवले. त्याच्यामध्ये फंगल ग्रो झाली. समजा याच्यामध्ये काय झाली? फंगल ग्रोथ झाली. ही काय करतात? तिथं फंगल ग्रोथ कशासाठी होते? फंगीची ग्रोथ कशासाठी होते? तर फॉर द पर्पज ऑफ न्यूट्रियंट्ससाठी त्यांची ग्रो होते. आता ग्रोथ झाल्यानंतर ते न्यूट्रियंट्स तिथून ॲब्झॉर्ब करतात, सक करतात आणि सोबतच हे स्वतःचं एक टॉक्झिन रिलीज करतात. दे प्रोड्यूस टॉक्झिन. टॉक्झिन मीन्स हार्मफुल केमिकल सबस्टन्स. काय म्हणायचं याला? टॉक्झिन म्हणजे काय आहे? हार्मफुल केमिकल सबस्टन्स. तर टॉक्झिन रिलीज्ड बाय, इथं आपण इथं घेऊ खाली, इथं लिहितो टॉक्झिन रिलीज्ड बाय, और आपण म्हणू प्रोड्यूस्ड बाय फंगी is called as नाव लक्षात ठेवा, मायकोटॉक्झिन. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जे फंगल ऑर्गॅनिझम्सपासून प्रोड्यूस झालेले टॉक्झिन असेल त्याला काय म्हणतो आपण?
टॉक्झिन. समजलं? मायकोटॉक्झिन, MYCOTOXIN, मायकोटॉक्झिन. मग हा मायकोटॉक्झिन कॅन फेटल टू ह्युमन. कधी कधी तर याच्यानं डेथ पण होऊ शकते. ओके, फॅटल आहे, ह्युमनसाठी असेल किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमसाठी प्राणघाती आहे. तो टॉक्झिन खाला, एक प्रकारचं औषध, म्हणजे जे आपण म्हणतो की एक प्रकारचं जे औषधी फवारणी वगैरे करतो आपण शेतामध्ये, तशा प्रकारचं टॉक्झिन असतं ते. तर ते जर आपण खाल्लं तर आपली डेथ पण होऊ शकते. तर ग्राउंडनटमध्ये, शेंगदाण्यामध्ये कधी कधी एखादा शेंगदाणा तुम्हाला खाल्ल्यानंतर त्याची जी चव वेगळीच लागते. कधी कधी आपण म्हणतो खडूस काहीतरी शेंगदाणा आहे असं खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवतं. तर तो ॲक्च्युली काय असतो, त्यामध्ये ग्रो झालेल्या फंगल ऑर्गॅनिझमचं मायकोटॉक्झिन असतो. तर चुकूनही त्यांना खायचं नाही. तसं तर बायचान्स आपण एखाद्या वेळेस खाऊन जरी टाकलं तर आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीम थ्रू त्याला बाहेर काढलं जातं. पण शक्यतोवर तशा प्रकारचे शेंगदाणे आपण टाळायचेच असतात. शेंगदाण्यामध्ये जास्त कंटेंट जर त्या मायकोटॉक्झिनचा झाला तर तो आपल्यासाठी प्राणघाती ठरू शकतो. सो दिस इज अबाउट फंगल ऑर्गॅनिझम्स. फंगल ऑर्गॅनिझम्सच्या स्पोर्स एअरमध्ये असतात. स्पोर्स ज्या आहेत कॅपेबल आहेत की जिथं मॉइश्चर सापडला, थोडासा ओलावा दिसला की त्या ठिकाणी, ओलावा कुठला का असेना, तो कपड्याचा असेल, तो बॅगचा असेल, तो लाकडाच्या कुठल्या वस्तूचा असेल, किंवा आपल्या ज्या बेड्स असतील किंवा फूड मटेरियल असतील, काहीही असेल, याच्यावरती ते ग्रो करू शकतात आणि त्याला डिकम्पोज करण्याची, वीक करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तर मग ते तर झालंच, फूडमध्ये ग्रो झाले, फूडमधून न्यूट्रिएंट्स घेतील, सोबतच आपल्याला त्यांच्यापासून प्रोड्यूस झालेला न्यूट्रिएंट म्हणजेच आपल्यासाठी तो टॉक्झिन आहे, म्हणजेच मायकोटॉक्झिन आपल्याला देतील. आणि जर आपण ते कंझ्युम केलं तर आपल्याला त्याचा वाईट परिणाम होण्याचे चान्सेस असतात. सो दिस इज अबाउट हार्मफुल फंगी. ओके, नाउ moving towards the second organism, that is bacteria. नाव आठवत असेल तुम्हाला, हे नाव आठवते का बघा, विब्रियो कॉलरी नाव आठवतंय. हार्मफुल बॅक्टेरिया आहे, काय कॉलेरा कॉज करतोय. हे आहे आपल्याकडं. तसंच मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली डिसीज कॉज करतोय, ट्युबरकुलोसिस TB कॉज करतोय. म्हणजे बॅक्टेरिया नुसत्या युजफुलच नाहीत, तर बॅक्टेरिया देखील हार्मफुल आहेत भरपूर साऱ्या. याच्यामध्ये अजून एक उदाहरण घेता येतं, क्लोस्ट्रीडियम नावाच्या स्पेसीज. मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितले की हार्मफुल बॅक्टेरियामध्ये जास्त पॉप्युलेशन कोणाचा असतो, तर या जीनसचा असतो, क्लोस्ट्रीडियम स्पेसीज ज्या असतात त्या खूप हार्मफुल असतात. याच्यामध्ये काही क्लोस्ट्रीडियम टेटानी, क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम. ओके, अजून कुठली दिली आपल्याला, क्लोस्ट्रीडियम परफिंगर्स, क्लोस्ट्रीडियम परफिंजन्स. ओके, अशा काही स्पेसीज दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या ज्या स्पेसीज आहेत क्लोस्ट्रीडियमच्या, या सगळ्या स्पेसीज ज्या असतात त्या आपल्याला कॉमनली ज्या आहेत त्या, ह्या बोटुलिनम नावाची जी स्पेसीज आहे ही तर खूप पॉयझन प्रोड्यूस करत असते, पॉयझनस बॅक्टेरिया, विषारी म्हणू आपण त्याला. हा काय करतो की पॉयझनस बॅक्टेरिया फूडमध्ये पॉयझन प्रोड्यूस करतो, फूडमध्ये
पॉयझन प्रोड्यूस करतो. म्हणजे फूड पॉयझनिंग होते. कधी कधी सडनली आपण एखादं बघतो की शाळेमध्ये वगैरे काहीतरी होतात प्रकरण, खिचडीमध्ये काहीतरी झालं आणि सगळे मुलांना बिमार पडले, असं काहीतरी होत असतं. हे का होतं? कधी कधी त्यांनी घेतलेलं त्याला म्हणू आपण केअरलेस कामं केली त्यांनी, तिथले स्वयंपाक करणारे वगैरे जे असतात त्यांनी उघडं ठेवलं असेल किंवा चुकून कुठला हा क्लोस्ट्रिडियमचा बॅक्टेरिया तिथं आला, त्या खिचडीमध्ये पडलेला असेल फूडमध्ये. अशा कंडिशनमध्ये जे आहे ते फूड पॉयझनस होऊ शकतो आणि ते फूड पॉयझनिंग झाल्यानंतर मग तेवढंच त्या सोसायटीमध्ये किंवा त्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा परिणाम होईल. तर हे क्लोस्ट्रिडियमच्या ज्या स्पेसीज असतात, बॅक्टेरियल स्पेसीज, ह्या कॉमनली ज्या आहेत त्या ॲज अ पॉयझनस बॅक्टेरिया म्हणून ओळखल्या जातात. पॉयझन प्रोड्यूस करतात फूडमध्ये, म्हणून वी हॅव टू अवॉइड द रिमेनिंग फूड कन्झम्पशन. आपण जे उरलेलं असतं किंवा म्हणू आपण शिळं जे खायची जी सवय असती, असेल सवय तर सोडून द्यायची, सहसा तर टाळायचंच असतं. जेवढं लागतं तेवढंच बनवायचं, घरच्यांना सांगायचं की जेवढं पाहिजे तेवढंच बनवायचं. कारण जे आपण उरलेले पदार्थ जर आपण सकाळी खाऊ लागलो किंवा दुसऱ्या दिवशी खाऊ लागलो, 2 दिवसानंतर खातोय, याचा परिणाम तुम्हाला हा बॅक्टेरिया त्यात कंटामिनेट होईल फूड थ्रू कंटामिनेशन आणि मग पॉयझन प्रोड्यूस करू शकतो. कधी कधी हा आपल्यासाठी खूप हार्मफुल असेल, फेटल पण असू शकतो, दॅट इज द प्राणघाती पण असू शकतो. सो दिस इज अबाउट हार्मफुल बॅक्टेरियम. तशा बऱ्याचशा पॅथोजेनिक बॅक्टेरिया पण आहेत, जे की आपण काही उदाहरण दिले. विब्रिओ कॉलरी आहे, बॅक्टेरियम ट्युबरक्युली पण आहे. याच्यानंतर बरेचसे बॅक्टेरिया आहेत जे की आपल्याला इलनेस वगैरे कॉज करतात, अशक्तपणा येणे, बिमाऱ्या होणे, बऱ्याचशा आहेत अशा. त्या सगळ्या मिळून एकंदरीत म्हणू शकतो की बॅक्टेरियल पॉप्युलेशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॉजिंग मेनी काइंड ऑफ डिसीजेस. ओके, सो दिस इज अबाउट हार्मफुल मायक्रोब्स. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये बॅक्टेरियाच्या व्यतिरिक्त काही अदर ऑर्गॅनिझम्स पण असतात असं सांगितलं आहे. अदर ऑर्गॅनिझम्समध्ये आपण कोणते सांगतो की व्हायरसेस आहेत. अदर कोणत्या? आता हे तर झाले बॅक्टेरिया आणि फंगी. मग अदर ऑर्गॅनिझम्स कोणत्या? अदर मायक्रोब्स लाईक कोणत्या? व्हायरसेस असतील, अजून कोण असू शकतो? प्रोटोझोआन्स असू शकतेस, राईट, प्रोटोझोआन असू शकतात, एट्सेट्रा. तर या ऑर्गॅनिझम्समध्ये देखील आता व्हायरसेस, आपल्याकडं जो मागे कॉलम दिला आहे त्यामध्ये फर्स्ट डिसीज दिला आहे. कोणता डिसीज दिला आहे? एड्स, राईट. एड्स जो आहे हा कॉझेटिव्ह एजंट कोण आहे या डिसीजचा? ह्याला काय म्हणतो? अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम. अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम हा डिसीजचं नाव आहे आणि हा डिसीज कॉज करतोय HIV, ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. हा डिसीज व्हायरल डिसीज आहे आणि व्हायरस कॉज करतोय म्हणजे हार्मफुल झाला. तर हा डिसीज स्प्रेड कसा होतो, याचं मोड ऑफ इन्फेक्शन कसं आहे? तर ब्लड कॉन्टॅक्ट थ्रू आहे. हे कसं पसरतो? थ्रू ब्लड कॉन्टॅक्ट, थ्रू सेमन देखील असतं, सेमन ऑफ इन्फेक्टेड पर्सनच्या सेमन थ्रू पण हे पसरतं. सेमन मीन्स तुम्हाला माहिती आहे, सेमन मीन्स दॅट इज द फ्लुइड विच इज रिलीज्ड ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स. ओके, सो दॅट सेमन इज रिस्पॉन्सिबल टू कॉज to spread the microbe like HIV and it caused the AIDS. सो हा डिसीज पसरतो कसा? मग मोड ऑफ इन्फेक्शन बघितलं तर याच्यावरती काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? आपल्याला माहिती आहे याच्यावरती म्हणजे हा जो व्हायरस आहे याला जर कंट्रोल करायचा आहे किंवा आपण म्हणू याच्यावरती जर प्रिव्हेन्शन करायचं आहे तर पहिल्यांदा तर ब्लड अवॉइड रिपीटेड यूज ऑफ
नीडल्स, इंजेक्शन वगैरे देत असताना घेत असताना नीडल्स ज्या असतात त्या रिपीटेड झाल्या नाही पाहिजेत, हे काळजी घेतली पाहिजे. हा एक याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रिकॉशन आहे. सोबत आणखीन एक अवॉइड अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. You can collect information about HIV or AIDS. You will get these all informations. Okay, so this is about one kind of harmful pathogen, that is virus. आणि प्रोटोझोआन्स पण बऱ्याचशा आहेत. बाकीचे जे डिसीजेस आहेत आपण उद्याला डिस्कस करू नेक्स्ट क्लासमध्ये. ओके, तर तुमच्या नोट्स येत नाही आहेत, रेग्युलर जे जे शिकवलं ते कोणीही पाठवत नाही, कोणालाच काही घेणं देणं राहिलेलं नाही. तर जर तुम्ही असंच झालं, हा चॅप्टर संपतो आहे, आपले 3 चॅप्टर संपले, कोणीही एक्सरसाइज करून चेक करून घेत नाही, काही करत नाही, 1-2 विद्यार्थी पाठवतात बस, बाकीचे मस्त बघतात, खातात, आराम झोपतात. तर असं केलात तर मग याच्यानंतरचे जे व्हिडिओज असतील, याच्यानंतरचे जे क्लास असतील ते मी बनवणार नाही. आणि तुम्ही जर टाकणार नाही, एक्सरसाइज नाही, शिकवलेलं नाही, तर मग मला काही अर्थच नाही शिकवण्याचा, जर तुम्ही रिस्पॉन्सच देत नसाल तर. ओके, समजून घ्यायचं. मी हा लास्ट चॅप्टर आहे, वेट करणार. हा चॅप्टर झाल्यानंतर 2 ते 3 दिवस, 3 दिवसाच्या नंतर मला जर तुमच्या सगळ्यांच्या नोट्स आणि एक्सरसाइज नाही आल्या तर मी पुढा व्हिडिओ देणार नाही.